नाही मला काय वाटतं ऑफिसचं तर फक्त फायर ऑडिट नाही, कन्स्ट्रक्शन ऑडिट सुद्धा व्हायला पाहिजे. कन्स्ट्रक्शन ऑडिट केल्यानंतर काय होतं की म्हणजे कधी कधी अपघात होतात ना, वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात, त्याच्यामुळे सगळंच ऑडिट व्हायला पाहिजे. काय सुरेश? एकदम बरोबर आहे सर. म्हणजे कसं ऑडिट व्हायलाच पाहिजे ना. म्हणजे कसं पूर येतो, मासे होतात, छतच उडालं, झाडं उडाली. पॉझिटिव्ह बोला ना जरा. मी तेच म्हणतोय. हे आहेत ना समीर सर, यांना मी दुजोरा देतोय. काय सर, ऑडिट व्हायलाच पाहिजे. बर सर, तुम्हाला पटत नसेल तर सांगा, सगळ्यांना बोलून घेतो मी. घरी गेले म्हणून काय झालं, एकेकाला असं उचलून आणतो, उचलून. तुम्ही फक्त सांगा, मॉब ड्रिंक कॅन्सल करतो. एक मिनिट, कशाला कॅन्सल कशाला करायचं ना? सगळं ठरलंय ना, ठरल्याप्रमाणे होतंय ना, काही कुणाला उचलून आणायची गरज नाही. ओके, चल बाहेर जा. तू जरा केबिन मध्ये. सुरेश सर बोलवत आहेत. तुला बोलवतोय मी, तू केबिन मध्ये. थँक गॉड की अनुष्का मेहता नेहा नाहीये. म्हणजे आता ती पॅलेस मध्ये येऊन सेटल होण्याचा प्रश्नच येत नाही. सो आता परीला मोहरा बनवला की मग डार्लिंग बेबी यश आयुष्यभर एकटा राहणार. सिद्धी माझ्यामध्ये काय हवा माझ्यामध्ये काही हवा राहिली नाही, मला फुगा फुगवता येत नाहीये. हसताय काय? फालतूगिरी. सर थोडेच फुगे राहिलेत. कम ऑन सर, यू कॅन डू इट. कम ऑन. काय यू कॅन डू इट? स्वतः फुग्याची मशीन विसरलाय. सगळी माझ्यातली हवा काढून टाकली. तुमच्यावर प्रेम करत नसतो ना, यातलं एकही फुगा मी फुगवला नसता. सॉरी ना सर. काय सॉरी सर? कोण काढणार एवढी हवा? काय चाललंय? डोक्यावर पडलायस का? काय करून ठेवलंय तू ऑफिसचं? किड्स एरिया. अरे यार, तुला बाहेर यायला सांगितलं कुणी? पण तुला मी काय सांगितलं होतं की सगळं काम होऊ दे मग तू बाहेर यायचं. कशाला आलास तू? मी ते ताडताड असे आवाज ऐकले म्हणून बाहेर आलो बघायला की काय झालं. अरे माहौल बना रेला है मैं. काय माहौल बना रेला है मैं. जरा विचार कर, आता अनुष्का अशी दारातून येणार, मग तू तिच्याकडे बघणार, मग ती तुझ्याकडे बघणार, मग दोघं एकमेकांकडे बघणार, आणि मग आंखों ही आंखों में इशारा होणार. मग त्यानंतर तुम्ही अजून जवळ येणार आणि मग फुगा फुटणार. मग तुम्हाला अजून हसायला येणार. मग तुम्ही अजून जवळ येणार आणि मग तुम्ही हातात हात घालणार आणि छानसे चालत केबिन कडे जाणार. किती छान. आणि प्लॅन सक्सेसफुल होणार. सर तुम्ही किती रोमॅन्टिक आहात. मीच इथे भुलले, मग अनुष्का तर 110% भुलणार. ऐका ना शेफाली, विषय त्यांचा चालू आहे ना आता. सॉरी सर. सर मी तुमच्या केबिनच्या ड्रॉअर मध्ये ना लेफ्ट साइडला कॅन्डल्स आणि मॅच बॉक्स ठेवलेत. अनुष्का आली की कॅन्डल लाईट डिनर करा. म्हणजे काय करायचं माहितीये का, असं टेबलवर. शेफाली, त्याला ती संकल्पना माहितीये कॅन्डल लाईट डिनरची. दुपारी कॅन्डल लाईट डिनर? त्यात काय झालं, ते दोघंच असणार आहेत ना. मग तुम्ही केबिन मध्ये कॅन्डल लाईट डिनर केला तर कोणाला कळणार आहे. बरं ते जाऊ दे. ऐक ना यश, तिला पटकन फोन लावून विचार कुठे आली. फोन कशाला? खूप डेस्परेट वाटेल ते. नको, फोन नको. किती ओल्ड स्कूल आहे. ओ माय गॉश. मी नुसतं बोलले तर तुझी काय अवस्था झाली. विचार कर, आपल्या यशने कसं दुःख पचवलं असेल हे. आणि त्याने काय असंच आयुष्य काढायचंय का एकट्याने? त्या नेहाच्या आठवणीत. त्याला हवं ना ग कोणीतरी जोडीदार. मी तुला सांगते ना, असं कोणीतरी नेहासारखं असलं पाहिजे, जिला तू आपलं सगळं दुःख सांगेल. मला काय वाटतं माहिती, आपल्या यशला ना आतून खरं तर तसंच वाटत असणार. बोलत नाही ग तो. नाही ना? तुझा अजूनही विश्वास नाही बसत आहे ना माझ्यावर? वाटलंच मला. तुला असं वाटत असेल ही सिम्मी आली, परत तिचं प्लॅनिंग सुरू झालं, हो ना? पण खरंच सांगते,
तू एक काम कर, माझ्यावर विश्वास नाही ना, तर मग तूच नेहासारखी कोणीतरी मुलगी शोध आपल्या यशसाठी. हा हवं तर पप्पांना सांग, तेही शोधतील, माझी काहीही हरकत नाहीये. पण प्लीज माझ्या यशला असं एकट्याने आयुष्य काढायला लावू नकोस ग मिथिला. खरंच सांगते, म्हणजे मुलगा नसला तरी मुलासारखंच वाढवलं ना मी त्याला. तुला सांगू, त्याची अशी अवस्था बघितली ना की जीव तुटतो ग माझा. मी सांगते म्हणून नको ग, पण त्याच्याकडे बघून तरी कोणीतरी त्याच्यासाठी आण मी तिला, नेहासारखी. माझ्या यशचा संसार ना तू पुन्हा उभा कर. बेग ऑफ यू, हात जोडते मी तुझ्या पुढे. तुम्ही बरोबर बोलताय बहिणी, पण तुला यश लग्नाला तयार होईल? नाही होणार. आपण बोललो ना तर नाही होणार. एक व्यक्ती आहे जिचं बोलणं यश नाकारू शकणार नाही. त्या व्यक्तीचा ऐकेल तो. कोण? आपली परी. आपल्या परीचं म्हणणं आहे ना, यश कधी टाळू शकणार नाही. मला खरं तर काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे तू बसलीस तरी. पण मला असं वाटतं अनुष्का कदाचित थोडी अनकम्फर्टेबल होऊ शकते ना बोलताना. तिला असं वाटेल कोण आहे, ती ओळखत नाही तुला अजून तेवढी. सो त्यासाठी पण आय प्रॉमिस, आमच्यामध्ये जे काही बोलणं होईल मी सगळ्यात आधी तुला येऊन सांगेन. किती छान. प्रॉमिस. हा, मी निघू? मी नाही, आपण निघू. चला चला चला. अरे एक मिनिट थांबा. सर, हे लायटर तुमच्याकडे कसं? आता बाहेर जाऊन आपल्याला हेच डिस्कस करायचंय. सांगेन मी तुम्हाला, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. चला थांबा. यशवर्धन, ऑल द बेस्ट. चला. कशी वाटली तयारी? यश, मला तुझ्याशी बोलायचंय. आपण तुझ्या केबिन मध्ये जाऊया. आज जायची गरजच नाहीये, आम्ही दोघे आता बाहेर जातोय. ओके, सो एन्जॉय. ऑल द बेस्ट. टेक केअर. यशवर्धन. सर, मी काय म्हणते, आत यश सर आणि अनुष्का काय बोलत असतील? थांबा, मी ऐकतो. सर, तुम्हाला आतलं ऐकू येतं? नाही येणार ना, मग कशाला विचारताय आत काय बोलत असतील? मला तरी काय माहिती. सर, मी काय म्हणते, एकदा जाऊन बघूया ना. कुठे आत? हा. नाही, अजिबात नाही. शेफाली, आत जायचं नाही. प्लीज शांत उभं राहा. बरं, ठीक आहे. एकदा बघू ना. शेफाली प्लीज, काय तुम्ही असं लहान मुलींसारखं करताय? शांतपणे उभा राहा बरं इथे. नाही, मला एक सांगा, तुम्ही असं कुणाबरोबर शांतपणे बोलत बसलात, तुमचा प्रायव्हेट वेळ असेल आणि तुम्हाला असं कोणी भस्कन डिस्टर्ब केलं तर आवडेल का तुम्हाला? नाही, मी भस्कन नाही जाणार आहे. आणि मी विदाउट एनी डिस्टर्बन्स अशी गपचूप बघून येईल की ते काय करतात. शक्य आहे का ते? एकदा जाऊन बघते ना. शेफाली, मी तुम्हाला बांधून ठेवीन आता. प्लीज प्लीज. काय बघताय? काय? काही बघत नाहीये. काय बघताय? काही बघत नाही. मला एकदा बघायचंय सर, प्लीज. नाही, का त्यांना डिस्टर्ब करायचंय? शांतपणे इथं उभे राहा ना. त्यांचा वेळ त्यांना बोलू द्या. शेफाली अशी ऐकणारच नाही.
यश आणि अनुष्का येईपर्यंत ना हिचं लक्ष डायव्हर्ट करायला लागेल. तोपर्यंत तोपर्यंत काय त्यापेक्षा त्यापेक्षा काय त्यापेक्षा आपण एक आईस्क्रीम खाऊन येऊया का पटकन. थंडीच्या गारगार दिवसांमध्ये थंड आईस्क्रीम खाल्लं ना की घशाला गरम वाटतं. आईस्क्रीम खाऊन घशाला गरम वाटतं. मग कडक उन्हाळ्यात कडक चहा प्यायला की घशाला गार वाटतं. हे मला माहितीच नव्हतं सर. मला आत्ताच कळलंय. चालेल चालेल म्हणजे ना मला धावेल. आपण एक काम करूया, आपण ना 1/2 आईस्क्रीम खाऊया. म्हणजे 1/2 आईस्क्रीम खाल्ल्यानं ना प्रेम वाढतं. 1/2 आईस्क्रीम माझ्या पिताश्रींनी कधी खाल्लं नसेल. काय सासरे बुवांना आईस्क्रीम आवडायचं. चला चला जाऊन येऊ आपण. चला या 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 सांगा. आणि आणखी एक गोष्ट, परी परी आमची मुलगी आहे. मी तिचा फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे आणि तिचा बापही आहे. तिच्या आयुष्यात मी आहे आणि माझ्या आयुष्यात ती. तिच्याहून महत्वाचं माझ्यासाठी या जगात सध्या दुसरं काही नाहीये. नेहा गेल्यानंतर मी तिची आई व्हायचा पण प्रयत्न केला आहे ग, पण आत्ता कुठे जाऊन ती थोडीशी सावरली आहे. सो ती आयुष्यभर खुश राहावी, आनंदी राहावी, एवढंच मला हवंय. हे सगळं तुला पटण्यासारखं असेल तरच आपण हे नातं पुढे नेऊया. हे बघ, मला तुला हे सगळं ना अगदी फ्रँकली, ऑनेस्टली, मन मोकळेपणाने सांगायचं होतं. म्हणून मी मगाशी तुला थांबवून हे सगळं बोललो. हे ऐकल्यानंतर तुझा जो काय निर्णय असेल तो मला मान्य आहे. ऍक्च्युली मला पण बोलायचंय तुझ्याशी. थँक्यू. आणि आत्ता माझ्या आयुष्यात मला फक्त त्यांचा आनंद मॅटर करतो, माझ्या प्रेमाहून जास्त. आणि आपलं आपलं काय? आपलं काय? आपलं जे आहे ते आहेच ना. मनाशी मन जोडलंय. आपण जे एकमेकांबद्दल फील करतो, ज्या भावना आहेत, जे प्रेम आहेत, ते खरं. अँड वी रिस्पेक्ट दॅट, राईट? आयुष्याच्या एका संध्याकाळी जेव्हा आपण बसले असू तेव्हा आपल्याला वाटेल की आपण एकटे नाही आहोत. कोणीतरी कुठेतरी आहे जे आपल्यावर मनापासून प्रेम करतं, एका फोन कॉलच्या अंतरावर. पण अंतरच का हवंय अनुष्का? कारण आय डोंट हॅव चॉईस. चॉईस माझा आणि माझ्या पप्पांच्या खुशीमधला आहे. आणि माझ्यासाठी माझ्या पप्पांची खुशी जास्त महत्वाची.
यश, हे आपली नेहा. यश, काय झालंय? आजोबा, परीने नेहाला बघितलंय. नेहाला? नेहाला म्हणजे ऍक्च्युली अनुष्काला. यश, तुझ्या लेखी आता या म्हातारीची काहीही किंमत उरली नाहीये का? आता माझं काय सगळं संपलंय असं वाटतंय. असं मी म्हणेन ती पूर्व दिशा असं तू ठरवूनच टाकलंयस का? आजोबा, या मेहताशी टाईप केल्यापासून तू स्वतःची मनमानी करायला लागलायस आणि आज एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. आजोबा प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. मी ही गोष्ट मुद्दामून तुम्हा सगळ्यांपासून लपवली कारण माझी जी अवस्था झाली होती ती मला बाकी सगळ्यांची होऊ द्यायची नव्हती. म्हणून मी असं ठरवलं की हे कुणालाच सांगायला नको. प्लीज आजोबा, असं. यश, कदाचित ही आपली नेहाच असेल का रे? तो सांगतो हा मेहता आहे ना, हा काही वाटेल ते करू शकतो. आपली रायव्हलरी ही कुठल्याही थराला नेऊ शकतो तो. किंवा त्याला कदाचित हे कळलं असेल की ही आपली नेहा आहे म्हणून, ही नेहा माझी सून आहे, त्याला कळलं असेल. हा कुठल्याही थराला जाऊ शकतो, काहीही करू शकतो, अगदी काहीही. यश, आपल्या नेहाला आपण परत राहायला हवं रे. आपली नेहा. आजोबा, मी जेव्हा तिला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मलाही असंच वाटलं होतं, पण ती माझी नेहा नाही आहे आजोबा. ती त्या जयंती मेहताची मुलगी अनुष्का मेहता आहे आणि याची मी खात्री करून घेतल्यानंतरच तुम्हाला सांगतोय. झालंय ना तुझं समाधान? मी काय केलंय? बेस्ट फ्रेंडचं कर्तव्य निभावत होतास ना तू, म्हणूनच यशचं त्या अनुष्काशी नातं जुळवायला निघाला होतास. पूर्ण तयारी केली होतीस हो ना? पण हे करत असताना एक महत्वपूर्ण कर्तव्य विसरलाच तू. तुझं मामाचं कर्तव्य विसरलास. हे सगळं करत असताना त्या लहान जीवाला काय वाटेल, तिची काय अवस्था होईल असा एकदाही विचार करावासा वाटला नाही तुला? ती अनुष्का समोर आली तर परी कशी रिॲक्ट होईल, काय वाटेल तिला? अनुष्का कोण आहे, काय सांगणार आहेस तू, याचा एकदाही विचार करावासा वाटला नाही? खरंच यशच्या एकटेपणासाठी हे सगळं करतोयस, पण त्या परीच्या एकटेपणाचं काय? तिच्या समोर असं कोणालाही आई म्हणून उभं करता येतं? नाही रे, नाही समीर, आई पण असं जुळवून आणता येत नाही रे. परीच्या भावनांशी खेळलायस तू. काकू, असं कसं करू शकलास तू समीर? मला खरंच अशी अपेक्षा नव्हती. नाही पण मला असं वाटलं होतं की एवढं सगळं करण्याआधी तू एकदा तरी आमच्याशी बोलशील. नाही, पण मी असं काय? जस्ट शट अप. एक शब्द बोलू नकोस. यशचा चांगला मित्र आहेस, त्याच्या चांगलेपणासाठी, त्याच्या भल्यासाठीच विचार करतोस, म्हणून मी तुमच्या दोघांमध्ये कधीच पडले नाही, कधीच बोलले नाही. पण परीची आज जी अवस्था झाली ना, त्याला फक्त तू आणि तू जबाबदार आहेस समीर. हे लक्षात ठेव तू.
आणि मी खरं सांगते तुला, परीला जर उद्या काही झालं ना तर मी तुला माफ करणार नाही. मी नाही, या घरातलं कोणीही तुला कधीच माफ करणार नाहीये. लक्षात ठेव तू. मी हात जोडते तुझ्या पुढे, प्लीज हे सगळं थांबव. हे अनुष्का प्रकरण प्लीज आता तरी थांबव समीर. अरे अरे काय काय करतो काय? पहिले म्हणे वचन आपो काकी की मी तुला जे काय सांगणार ना त्यातलं काय पण तू काकाजीशी आणि अनुबेनशी बोलणार नाही, प्लीज. हा पण શું થયું? काय काय झालं काय? મને डर लागे છે. काकी मने पण डर लागायचे म्हणून तर आलो ना मी तुझ्याकडे. पण खरंच मला तू प्रॉमिस कर की यातलं काय पण काकाजीला अनुबेनला सांगणार नाही तर बोलतो मी. रितेश हा पण શું થયું? ठाकूरजीनी कसम मी कोणाला काय पण सांगणार नाही. बोल आता काय झाला? काकी तुला माहिती ना आपली अनुबेन, म्हणजे त्या दिवशी काकाजींशी बोलताना मी बोललो होतो ना की अनुबेनला काय पण आठवायच्या आधी तिला आपण सगळं सत्य सांगायला पाहिजे. तिचा पास्ट आपण तिला सांगायला पाहिजे. आणि काकी तिला आठवेल न आठवेल आपण तिला सत्य सांगायला पाहिजे ना. आपण तिला खरं सांगायला पाहिजे ना काकी. आपण नाही सांगितलं आणि तिला बाहेरून कुठून कळलं ना तर मग ती आपल्याला कधीच माफ करणार नाही. हा रितेश पण हे समजत तू आता मला का सांगतोयस? काय झालं काय? अनुला काय आठवला का? ठाकूरजी नाही तसं नाही अजून काय तसं झालेलं मला वाटत नाही. पण काकी तू पण पाहिलं ना, म्हणजे मला खात्री आहे तू पाहिलं असशील की आपली अनुबेन आता अलीकडे खूप अपसेट असते. तिचं कशात लक्ष नसतं, ती उदास असते. तिचं आपल्या बोलण्याकडे पण लक्ष नसतं. मध्येच ती अशीच कुठेतरी बघत बसून राहते जशी काही ती आपल्यात नाहीच आहे. म्हणजे ती शरीराने ते असते, मनाने दुसरीकडेच कुठेतरी. मध्येच बोलता बोलता डोकं धरून काय बसते मला काय कळत नाही. म्हणजे माहिती नाही तिला काय तिचं पास्ट मधलं आठवत आहे नाही आठवत आहे मला माहित नाही. मला वाटत नाही तिला आठवत आहे म्हणून. पण काकी तू एकदा बोलून घे ना तिच्याशी, हा प्लीज. माझी अनु तिला एवढा त्रास होतोय पण मी काय पण करू शकत नाही. काय करू अनु बेटा? काकी प्लीज तू नाही बोलणार तर कोण बोलणार काकी? हा तिच्या तेवढ्या जवळचा कोण आहे आता? काकी प्लीज आपल्या फॅमिलीला आपल्या सगळ्यांना आपल्या अनुबेनचं छान राहणं गरजेचं आहे आणि अनुबेनसाठी पण हे तेवढंच आवश्यक आहे काकी. प्लीज अनुबेनसाठी. तू खरं बोलतेस रितेश. मी बोलेन अनुशी. थँक्यू. काय झालं सर? तुम्हाला सर्दी झाली आहे का? नाही. तुम्हाला सर्दी झाली असेल सर, मी ना गोळी देते तुम्हाला, माझ्याजवळ आहे. तुम्हाला लगेच बरं वाटेल. हा नाही मला नकोय गोळी. सर तुम्ही रडताय? नाही. काय झालं? तुम्ही का रडताय? सर सांगा ना, तुम्ही का रडताय? असं का लपवता माझ्यापासून सगळं? शेफाली माझा उद्देश वाईट नव्हता हो. परीचा विचार करताय ना सर? आपली परी नक्की बरी होईल. आपण सगळे आहोत ना तिच्या बरोबर. ती बरी होईल सर. आणि आपली नेहा आहे ना, ती परीला काहीच होऊ देणार नाही. हो ना? माझा उद्देश खरंच वाईट नव्हता. सगळं चांगलं झालं असतं तर परीला आईच मिळाली असती ना. जितका चांगला मी यशसाठी विचार करतो ना तितकाच मी परीचाही विचार करतो. मी कुणाच्या तरी वाईटाचा विचार करीन असं वाटतं तुम्हाला? कुणाच्या तरी मी करीन वाईटाचा विचार? माझी फक्त एवढी इच्छा आहे ना की यशचं परीचं सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं, त्यांनी आनंदी राहावं. माझा उद्देश खरंच वाईट नव्हता. फक्त तुम्हालाच नाही, मलाही तीच आशा होती सर. सगळं नीट होईल, अगदी पहिल्यासारखं होईल. पण
पप्पा अरे अनु बेटा ये 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 बस बस. पप्पा मला बोलायचं होतं तुमच्याशी. एक थोडेसे पेपर वाचतो, हे महत्वाचे आहेत, मग नंतर बोलू चालेल? पप्पा थोडं अर्जंट होतं. ओके बर. पप्पा मी आता जे तुम्हाला सांगायला जाणार आहे, मे बी ते ऐकल्यावर तुम्हाला शॉक बसेल, पण मला असं वाटतं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. काय सांगायचंय? पप्पा यशवर्धनच्या बायकोचं नाव नेहा चौधरी आहे. ती आता जिवंत नाहीये, पण ती माझ्यासारखी दिसते. सेम टू सेम माझ्यासारखी. पप्पा नेहा यशवर्धन चौधरी. म्हणजे अनुला सगळं कळलंय? देवी मा, ज्याची भीती होती शेवटी ते झालंच. का कळू दिलंस तू तिला? कसं शक्य आहे? यशवर्धन चौधरीची बायको सेम टू सेम तुझ्यासारखी? पप्पा हे कसं शक्य आहे ते मला पण नाही माहिती. हो महाराणी साहेब, आपण इकडे आहात. शांतपणे सूप बनवतेस? नॉनसेन्स. माझं डोकं फिरवल्यावर तुला इतकं शांतपणे सूप कसं बनवू देईन मी? फिरवलेस ना माझं डोकं, आता मी पण तुझं डोकं फिरवणार. बहिणी ये. गोळ्या नको ना. घे. गुड गर्ल. निघायचं. निघायचं. ए वहिनी खोलीच्या बाहेर पडलीस ना, तंगड मोडून ठेवले. माझा हात. वहिनी सोडा ना. परत आयुष्यात उभी राहू शकणार नाहीस तू. आणि या घरात ना आता तुला सांभाळायला दुसरं कोणीही नाहीये. तुझी सगळी फेवरेट माणसं आहेत ना परी बरोबर आहेत. आता फक्त तू आणि मी. तू इथे. आपली नेहा आलीये. तुम्हाला वाटत होतं ना माझ्या पाठीशी कोणी नाहीये, पण नेहा होती आणि ती आपल्याकडे आलीये. नेहा तू कुठे गेली होतीस ग? हा कुठे गेली होतीस? हे पण तुला सांगू, तुला आता बघून इतका आनंद होतोय ना, पण ना ही माणसं ही ना माझी काहीच ऐकत नव्हते ग. यांना ना माझ्यावर अजिबातच विश्वास नव्हता, पण मला मात्र होता ना. मला खात्रीच होती की माझी नेहा एक ना एक दिवस नक्की परत येणार. आणि तू आलीस नेहा, आलीस तू. पण तू आता पुन्हा सोडून नाही जाणार ना? सांग ना नेहा. नेहा मला ना तुझी खूप गरज आहे नेहा. या वहिनी आहे ना, या वहिनींमुळे ना माझ्या जीवाला धोका आहे. अगं मला तुझी गरज आहे. तू 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 मला वाचव यांच्यापासून नेहा मला खूप वाचव. काय बडबडतेस तू? काय बडबडतेस तू? काय करतेस तू? मला सांग. तू आजच्या गोळ्या घेतल्या नाहीयेस का? गोळ्या सॉरी 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 लागलं का तुला? मला काळजी वाटते ना तुझी मिथीला. हा गोळ्या घेतल्या नाहीस की बघ हे असा त्रास होतो तुला एवढा. का चुकवतेस तुझ्या गोळ्या? हा सांग मला. गोळ्या घेतल्या नाहीयेस का? ओके ओके, आपण गोळ्यांचा डोस घेऊया. ओके आय एम सो सॉरी. ऍक्च्युली ना ट्रीटमेंट सुरू आहे ना हिची. तर गोळ्या घेतल्या नाहीत ना की असाच पॅनिक अटॅक्स येत राहतात तिला. सो बट डोंट वरी. ओके हिने गोळ्या घेतल्या, आराम केला ना की हिला बरं वाटतं. तुझ्या रूम मध्ये चल. नाही मला वाचव नेहा.
हे तू पाहिलंस कशा गोड बोलतायत आणि असं आहे ना गोड गोड बोलूनच फसवतात हा या. अगं तुला आठवतंय का नेहा, तुला पण असं गोड बोलूनच फसवलं होतं यांनी. पण आता मात्र तू फसायचं नाही हा, यावेळेस तू फसायचं नाही. अगं तुला काहीच माहित नाहीये, तू गेल्यानंतर ना इथलं सगळं काही बदललंय, सगळं काही बदललंय. ये नाही ही मा चालाक बाई आहे, नाही सगळं सगळं स्वतःच्या मनासारखं करते. मला 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 फार भीती वाटते. तिला स्टॉप इट, काय करतेस तू असं? म्हणून मी रागावते कारण तू ना तू स्वतःची काळजी घेत नाहीस. व्हॉट कॅन आय डू? मला माहितीये तुम्ही हे सगळं नेहासमोर करताय ना, मला माहितीये, मला चांगलं माहिती. स्टॉप इट मिथिला, काय चाललंय तुझं? नाही नेहा, नेहा मला यांची भीती वाटते का नेहा? आपण नाही थांबायचं इथे. तुझं ये माझ्यासोबत, इथे नाही थांबायचं. मिथिला नाही नाही मी घेऊन जाणार हिला. मिथिला ना डोक्यात जायला लागले तर माझ्या. मिथिला होतीस आणि आता ही मेहता आली आहे घरामध्ये. आज घरातल्या सगळ्यांनी हिला बघितलं आणि नेहा समजले तर अजून प्रॉब्लेम होईल. नो बेसे मी तुला काही करून हे थांबवलं पाहिजे. तुला त्या मिथिलाला आवरलंच पाहिजे. डू समथिंग. काय होतं अनुष्का? आर यू ऑल राईट? मला माहिती नाही, मला कसलं, मला ऍक्च्युली मला ना काय झालं? थोडस गरगरायला लागलं मला. मे बी स्ट्रेस आला असेल ना म्हणून. मला पाणी मिळेल? ऑफकोर्स. तू एक मिनिट बस, मी लगेच येतो. हा मी आलो, एका मिनिटात आलो. ओके. काय होतंय मला? का असा त्रास होतोय? का असे फ्लॅशेस जात आहे? मला का नीट सगळं आठवत नाहीये. का असं होतंय मला? हे थोडं हे की तुला बरं वाटेल. साखरेचं पाणी आहे? हो, साखर पाणी. कधी कधी शुगर लेवल कमी झाली की त्याने फरक पडतो. नेहा नेहमी स्वतःजवळ साखर पाणी ठेवायची. यश, तुझ्या घरात त्या प्रत्येक गोष्टीत नेहाचा वास आहे. सगळ्यांच्या मनात तिचं अस्तित्व. आणि तिने ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांच्या मनात स्थान निर्माण केलंय, मला जरा अवघड आहे, पण मी प्रयत्न करीन परीसाठी नेहा बनायचा. थँक्यू. थँक्यू सो मच. परी, तू एकटीच आहेस? अनु, आई कुठे? हा? यश, वाटतेय ना नेहासारखी? डिट्टो. आता बघ कशी आई दिसतेस. तुला बोलले होते ना, ही साडीमध्ये तू खूप छान दिसतेस.
चालली होती तुमच्या दोघांची कुसूर पुसूर? मी ऍक्च्युली यशला विचारत होते. फ्रेंड. हा, मी फ्रेंडला विचारत होते की मी गेल्यानंतर परीने तुला त्रास दिला की नाही. मग काय म्हणाला फ्रेंड? फ्रेंड म्हणाला शक्यच नाही, परीने मुळीच त्रास दिला नाही. इतकी गुड गर्ल आहे ना परी. आई, फ्रेंड खोटं बोलला तुझ्याशी. तू गेल्यापासून मी सगळ्यांना खूप त्रास दिला. कोणाशीच बोलायची नाही, नुसती गप्प गप्प असायची, कोणाशी खेळायची पण नाही. हो बाळा. फ्रेंडला पण माझी काळजी वाटायची. मी गप्प का असायची कारण मला तुझी आठवण यायची, आणि आठवण आली की खूप रडू यायचं. फसवतो की आम्ही खुश आहोत म्हणून, तसं नाही. आणि आज तू आलीस ना, काही वेळासाठी का असेना पण हे घर पुन्हा एकदा पहिल्यासारखं झालं. असं वाटतं की जे घडून गेलं ते एक स्वप्न होतं, वाईट स्वप्न. म्हणजे कधी कधी असं एखाद्या गाढ झोपेतून वाईट स्वप्न बघून जागे झाल्यावर कसं वाटतं ना, तसं वाटलं. आणि आता मला असं वाटतंय की आता यापुढे सगळं काही चांगलं होणार आहे. म्हणजे आज परीशी खेळताना पाहिलं ना मी तुला, तू तिच्याबरोबर ड्रॉइंग काढत होतीस ना, खूप आमची सुनबाई. तू किचन मध्ये होतीस ना, आमची सुनबाई सुद्धा किचन मध्ये खूप रमायची. स्वतःच्या हाताने सगळ्या लोकांना त्यांच्या आवडीचं खायला घालायची. आणि कुणाच्याही मदतीला ती अगदी नेहमी धावून द्यायची. जशी आज तू आमच्या मदतीला धावून देस ना, अगदी तशी. त्याशिवाय काय इतकं. अनुष्का, यशशी लग्न करशील? म्हणजे माझी सुनबाई होशील? लग्न? माझ्या पप्पांना नाही आवडणार. आणि आजोबा, तुम्हाला तर माहितीये माझ्या पप्पांमध्ये आणि तुमच्यामध्ये बिझनेस. आणि पप्पांनी माझं लग्न ठरवलंय. मी त्यांचं मन नाही दुखवू शकत आजोबा. नाही, बरोबर आहे, हरकत नाही. म्हणजे सॉरी, म्हणजे अगं अनुष्का, हिला ओळखतेस का? जानकी. काय झालंय मला सांगा तर खरं. तुला खरंच कोणीच काही सांगितलं नाहीये का? नाही. आय मीन, यशने पण सांगितलं नाहीये का तुला? अहो नाही, कोणीच काही सांगितलं नाहीये, मला सांगा ना. मिथिला, तू काल जिला माझ्या रूम मध्ये घेऊन आली होतीस ना,
ती अनुष्का आहे, अनुष्का मेहता. जयंतीबाई मेहता नावाचे मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांची मुलगी. छे, काहीतरीच काय. तुम्ही मुद्दामून खोटं बोलताय ना हे? व्हॉट? हो, तुम्ही मुद्दामून असलं काहीतरी असं खोटं नाटक घेऊन ना मला असं फसवताय. असं होऊच शकत नाही वहिनी, ती आपली नेहा आहे. ओके, तुझा नाहीये ना विश्वास माझ्यावर? ओके, तू एक काम कर, यशला जाऊन विचार. तो तुला सांगेल काय खरं आहे ते. नाही हो वहिनी, मी सांगते ना, ती आपली नेहाच आहे. हो, यशला विचार म्हणते ना, विचार. जा जा जा, यशला विचार. असं कसं होऊ शकतं? परफेक्ट. मिथिला, तू सगळं कसं माझ्या मनासारखं करतेस. ग्रेट. आता तू यशकडे जाशील, यशला विचारशील खोदून खोदून, आणि मग यशला ती अनुष्का मेहता हे सांगावंच लागेल परिराणीच्या समोर. माय डिअर परिराणी. हे ऐकल्यानंतर तिला झटका बसेल आणि मग ती आयुष्यभरासाठी अंथरुणार. आणि मग परिराणीच्या भोवती या चौधरी पॅलेस मधले सगळे, आणि मग या पॅलेसची अख्खी मालकी कोणाकडे? क्वीन ऑफ चौधरीज, सिम्मी चौधरी. काकू हे बघ, कोणी काही करणार नाहीये, पण तू गोळ्या तरी घे प्लीज. प्लीज गोळी घे, तुला बरं वाटेल. प्लीज. मिथिला काकू, आणि तरी तुम्ही मिथिला काकूंना रोज या गोळ्या देत होत्या. तुम्हाला माहितीये ना ह्याचा एक्स्ट्रा डोस झाल्याने काय होतं, त्यांना किती त्रास झाला असता, तरी तुम्ही असं केलं. व्हॉट व्हॉट? यश, यश काय बोलते ही अनुष्का? काय बोलते मी? तू 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 बघतोस ना यश, गेले वर्षभर या घरातल्या सगळ्यांची काळजी घेते मी. तुझी, मिथिलाची, पिकुचूची, परीची, मी सगळ्यांची काळजी घेते. तू बघतोस ना मी किती मनापासून करते मी. अरे, आणि मिथिला आहे ना, मी तिला माझ्या लहान बहिणीसारखं जपलंय रे. मी तिला अशी अशी कशी काय चुकीची गोळी देईन? तुला सांगते मी काय होतं ना, मी घरात असते ना तिच्या बरोबर, आणि ती जेव्हा जेव्हा हायपर होत होती मला काळजी वाटत होती. तर एकदा काय झालं, मी ती हायपर झाली तर ही गोळी दिली, तर आपली मिथिला शांत झाली. मग मला वाटलं की ओके, ह्या गोळीमुळे ती शांत होते, म्हणून मग मी तिला ह्याच गोळ्या सतत देत होते. मी तिला असं एक्स्ट्रा डोस कसा देईन यार? मी जेव्हा ह्या मुलीला पहिल्यांदा बघितलं ना, तेव्हाच मला वाटलं तू शी इज नॉट राईट, यू आर नॉट राईट. ओके, पहिल्यांदा कधी पाहिलं होतं काकू तुम्ही मला? हे मी परीला ऑफिस मध्ये घेऊन आले ना तेव्हा. काय काम होतं तुम्हाला? म्हणजे परीला घेऊन का आला होता तुम्ही? व्हॉट यू मीन बाय का? तिला यशशी बोलायचं होतं तिला तुझ्याशी. यश, तिला हे सांगायचं होतं की नेहाच्या जागी तिला दुसरं कोणी नकोय, हे सांगायचं होतं. तुला आठवत नाही का बोलली परी तुझ्याशी? हेच बोलली होती ती. ओके, पण हे जेव्हा बोलायला तुम्ही घेऊन गेला होता परीला, तेव्हा मी नव्हते ऑफिसमध्ये. मी तुम्हाला सांगते, आपण पहिल्यांदा कधी भेटलो होतो ते? आपण यशच्या ऑफिसच्या पार्किंग लॉट मध्ये भेटलो होतो, आठवते? अच्छा, नाही आठवते. हा ठीक आहे, तुम्हाला नसेल आठवत, पण मला नीट आठवते, कारण मला भेटल्यावर तुम्ही कुठे गेला होता माहिती? यशला भेटायला. आणि तुम्ही त्याला भेटून काय सांगितलं? माझ्याबद्दल नाही बोलला, तुम्हाला रेवतीबद्दल बोलायचं होतं, आणि तुम्हाला हे सांगायचं होतं यशला की कसं रेवतीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू रेवतीशी लग्न करायला हवं, हो ना? आणि मला हेही माहितीये काकू, तुम्ही हे सगळं का करत होते? तुम्ही बनवलेल्या कॉन्ट्रॅक्टसाठी. कम ऑन, व्हॉट कॉन्ट्रॅक्ट? कसलं कॉन्ट्रॅक्ट? व्हॉट आर यू सेइंग? रेवती, एक मिनिट, अनुष्का ही मुलगी इकडे काय करते?
ही इकडे काय करे, तुला माहित नाही किती मोठी फ्रॉड आहे. ती फ्रॉड नाहीये यश, शी इज अ विक्टिम. फ्रॉड सिमी काकू आहे. यश काय बोलते ही? पण ही फक्त साधेपणाचं ना नाटक करते, कळलं तुला? यू हॅव नो आयडिया तिने काय केलंय. मला हिच्याशी बोलायचं नाही, मला काय ऐकूनही घ्यायचं नाही. यू प्लीज. ओके ओके यश, तू तिचं काही ऐकू नको घेऊस. पण तिने आणलेले हे पेपर तरी एकदा वाचून घे यश. हे कॉन्ट्रॅक्ट मी बघितलंय, मला माहितीये हिनीच तयार केलेलं कॉन्ट्रॅक्ट. ते कॉन्ट्रॅक्ट नाहीये, हे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट आहे जे सिम्मी काकूनी तयार केले. एकदा वाचून बघ. परी तुला माहितीये, एकदा की नाही आपण देवबाप्पाकडे गेलो ना की ते आपल्याला परत नाही पाठवत. पण मी आहे ना देवबाप्पांना स्पेशल रिक्वेस्ट केली. मी देवबाप्पांकडे खूप रडले आणि मी त्यांना सांगितलं प्लीज मला माझ्या परीला भेटायला जाऊ द्या. आणि म्हणून देवबाप्पांनी माझी रिक्वेस्ट ऐकली आणि मला म्हणाले तू जायचं पण फक्त 1 दिवसासाठी. आणि आता तो दिवस संपलाय परी. मग आता मला परत जायला हवं ना. नाही पण तू प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला सोडून कधीच नाही जाणार. हो बाळा, पण नाही तू नाही जायचं. तू कुठेच नाही जायचं, मला सोडून नाही जायचं. परी हे बघ, असं हट्ट करून चालणार नाही ना. मी आत्ता जाते पण मी नेक्स्ट टाइम जेव्हा येईन ना तेव्हा जास्त दिवसांसाठी नक्की. आय प्रॉमिस. नाही तू नाही जायचं सोडून. बाप्पाला सांग की परी तुला सोडत नाहीये. मला सोडून नको ना जाऊ आई. तुझ्याशिवाय मला काहीच नाही आवडत. तू बाप्पाला सांग ना, त्याला समजव ना की परी तुला सोडत नाहीये. परीला दुसरं कोण आहे? तुला मी आणि मला तू. हो ना? हो बाळा, पण काय ना परी, जर मी इथे थांबले ना तर देवबाप्पा माझ्यावर चिडतील आणि मग देवबाप्पा मला म्हणतील की परीची आईनी प्रॉमिस नाही पाळलं. आता मी तिला परत कधीच जाऊ देणार नाही. आणि तुला चालेल का आई परत कधीच आली नाही तुला भेटायला तर? नाही. आपली आई देवबाप्पाकडे राहिली तर कोणाला कसं चालेल? मग आई तू परत येशील ना? देवबाप्पाला सांग की परी रडली नाही, तिने हट्ट पण नाही केला. मला परत परीकडे पाठवा, नाही तर परीला. परी बाळा, असं बोलायचं नाही. आई हे तुझ्यासाठी. काय ही तुझी शेफाली मावशी, साधा स्वयंपाक दिला धड करता येत नाही यार. किती तिखट करते तुला माहितीये का? अगं काल तिने एक भाजी केली, इतकी तिखट, खाल्ल्यानंतर ना माझ्या अशी अशी तोंडाला मुंग्या आल्या, डोक्याला मुंग्या आल्या, जिभेला मुंग्या आल्या. साखर पाणी पिऊन सुद्धा मला तिखट लागत होतं बघ. परी तू बॉस मामांचं काही ऐकू नकोस. हा, मी छान स्वयंपाक करते की नाही. बरं मला सांग परी, तू कोणाच्या टीम मध्ये आहेस, माझ्या की बॉस मामांच्या? माझ्या टीम मध्ये आहेस ना? नाही नाही नाही, परी फक्त माझ्या टीम मध्ये. हो की नाही परी? ऐक ना परी, बघ तू हिला स्वयंपाक शिकव ना यार. ऐक ना, फक्त ती बेबी पोळी शिकव ना. काय होईल माहिती का, तिला बाकीचं जरी काही जमलं नाही ना, ती बेबी पोळी अशी ना छान त्या सॉस मध्ये रोल करून अशी हे करीन आणि मग ती खाईन. हो की नाही परी? बोल ना परी, तू शिकवशील नाही ना? बर परी, आपण एक काम करूया. आज आपण चौपाटीला जाऊया. आपण चौक, तू, मी, बॉस मामा, शेफाली मावशी. तुझ्यासाठी खास सुट्टी घेऊन आले त्या आज फक्त परी बरोबर खेळायला. तुला माहिती आहे का, आपण धमाल करू. रगडा पॅटेज, भेळपुरी, शेवपुरी. तोंडाला पाणी सुटलं तर जाऊया. काय म्हणते? बरं
बाहेर नको तर नको. एक मिनिट हा. परी, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. क्रेयॉन. आपण घरीच ड्रॉइंग काढायचं का? पण मला ड्रॉइंग नाही करता येत. कोण शिकवणार बरं मला ड्रॉइंग करायला? काय काय शिकवावं लागणार या शेफाली मावशीला खरंच. मी काय म्हणतो, ही शेफाली मावशी आहे ना, आमच्यावर सतत चिडत असते. तिची लाडकी फक्त कोणी असेल तर ती परी. जे काय करते सगळं परीसाठी करते. बर्गर्स, पिझ्झा, क्रेयॉन्स, ड्रॉइंग बुक्स, अजून काय काय जे काय आणते सगळं परीसाठी आहे. परी फेवरेट आहे बाबा तिची, हो ना? पण ती तर माझी आई नाहीये ना. कोण आहे तिकडे? म्हणून मॅडमला सांग मी बोलवलंय म्हणून. लवकर जा. आता तिला कशाला बोलावतंय? पप्पा, ये बेटा. तुम्ही बोलवलं पप्पा? अनु बेटा, तू मला एक वचन दिलं होतं, आठवतंय तुला? काय तुझी मम्मी खूप काळजी करते, म्हणून म्हटलं तुला आठवतंय की नाही विचारावं. पप्पा, मी तुमची मुलगी आहे. दिलेलं वचन आणि शब्द कधीच विसरणार नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा तयार आहे मी लग्नासाठी. अनुबेन, या ना बसा. का अशी का बसली तू एकटीच? काय झालं तुझ्या डोक्यात, काय चाललंय? ते चौधरीच्या पॅलेस चाललंय काय डोक्यात? नाही पण बरोबर आहे, म्हणजे तुझं पण काय चुकीचं नाही. म्हणजे चौधरीच्या पॅलेस मध्ये कोण गेला की तिथलं काही विसरूच शकत नाही. नाही एवढा मोठा पॅलेस, आणि पॅलेस सोड तिथली माणसं व्हेरी लव्हिंग, लव्हेबल. हा, ऑनेस्टली सांगू काय अनुबेन, मला तर भीतीच वाटत होती. म्हणजे आता जयंतीभाई मेहताची मुलगी म्हणून तुला ती कसं ट्रीट करतील. आय वॉज अफ्रेड. पण मानना पडेगा, ते जगन्नाथ चौधरी किती प्रेमळ, किती प्रेमाने बोलले तुझ्याशी. तो यशवर्धन, त्याची छोकरी काय ना परी, ती तर तुला सोडतच नव्हती. म्हणजे आता काय खाणंच बरं, आता सनसेट. प्लीज, खूप झालं ना आता हे चौधरींचं गुणगान. हे बघा, असंही माझं लग्न ठरतंय, त्यामुळे आता माझं बिझनेसकडे लक्ष नसेल तर पुढचं सगळं तुम्हालाच बघायचंय. लक्षात आहे ना तुम्हाला? आणि तुम्हाला माहिती आहे ना, जर तुम्ही ह्याच्यावर लक्ष नाही दिलं ना तर पप्पा तुमच्याकडनं हा प्रोजेक्टही घेऊन जातील. ओके, नाही तुझं पण बरोबर आहे. ठीक आहे, येत. ते कॉफी थंड झाली ना, ते गरम करून आणायला सांग. हा, सॉरी रितेश भाई, ऍक्च्युली हा राग तुमच्यावर नव्हता, स्वतःवरच चिडचिड होती माझी. माझंच कळत नाही मी काय करू. अरे कविता म्हणजे पोएम, कल्पना म्हणजे आयडिया, आणि प्रेरणा म्हणजे इन्स्पिरेशन. हे तिन्ही तूच आहे माझ्यासाठी किंजू. म्हणजे आता बघ, त्या अनुबेनला ना तिची जागा दाखवून द्यायची वेळ आली. तर यशवर्धनला ना जे ट्रूथ आहे ना ते सांगायची वेळ आली किंजू. आता बघ काय होत. रितेश, सु बात करू छू.
मी एवढी हुशार आहे? येस. रितेश, ते लेटर मला दाखव ना, काय लिहिलंय? बघ, अनुबेन मला रोड्यासारखं बाहेर काढणार काय? आता अनुबेनला स्वतःला पण कळणार नाही मी तिला कसं रोड्यासारखं बाहेर काढला ते. हा लेटर आहे ना, हे लेटर नाही, बॉम्ब आहे, बॉम्ब. अनुष्का हीच नेहा आहे? नेहा यशवर्धन चौधरी? वा रितेश वा, आ बेस्ट छे. या अनुबेनमुळे माझ्या रितेशच्या डोक्याला रोज ताप होतो, तो तरी संपेल. पण हे काय, एवढं सगळं लिहिलं, एवढं मगजला प्रेशर दिलं, पण क्रेडिट नाही घेणार माझा रितेश. फक्त गधा मेहनत काकाजी आणि त्या अनुबेनसाठी. पण हा सगळा ट्रूथ सांगायचा गेम कोणी केला हे कळणारच नाही. रितेश, हे गेले. येस, आता बघ तुझी माझी सगळी ड्रीम पुरी. येस. माझी किंजू, आय लव्ह यू. सो ऍज आय सेड रितेश, गुढीपाडवा हे आपलं टार्गेट आहे. ऍट एनी कॉस्ट, ऍट एनी कॉस्ट गुढीपाडव्याला हॉस्पिटलचं भूमिपूजन झालंच पाहिजे. बरोबरची आहे, एकदम बरोबरची. नाही, कारण काय, हे हॉस्पिटल होणं हे चौधरींसाठी फार महत्वाचं आहे. एकतर ती जागा फार महत्वाची, आणि दुसरा महत्वाचा याचा उद्देश. नेहाच्या आठवणीत आपण हे हॉस्पिटल बांधतोय. सो आपण एक काम करूया, मी तुला म्हणालो तसं गुढीपाडवा टार्गेट ठेवूया. आधी 5 मजले कम्प्लीट करूया, मग ऑपरेशनल सगळं सुरू होईल, आणि मग सगळी कामं लाईनअप झाली की एक साधारण पुढच्या काही दिवसात आपल्या हातात येईल सगळं. ओके, मग काम कम्प्लिशन. राईट ठाकूरजी, ते लेटर खूपच इम्पॉर्टंट आहे. लेटर काय पण करून आताच डिलिव्हर व्हायला पाहिजे माझ्या समोर. एकदा का लेटर पोचला की मी सेफ. रितेश, तब्येत ठीक आहे ना? हा, तब्येत एकदम मस्त, फर्स्ट क्लास. नाही, लक्ष नाही म्हणून मला वाटलं काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, ते काय आहे, मी ऐकतच होतो, एकदम फुल कॉन्सन्ट्रेशनने ऐकत होतो. पण त्यावेळी माझा चेहरा तसा होता नाही, पण माझं लक्ष आहे एकदम, काय प्रॉब्लेमच नाही, वांधो नाही. आपण डिस्कस करत असलेला मुद्दा सांग, मी काय म्हणत होतो प्लीज. आता ते हे गुढीपाडवा. गुढीपाडवा फक्त सण लक्षात आहे, मी कशासाठी म्हणत होतो यार. रितेश प्लीज बी सिरियस, सांग मला. एक मिनिट, थोडा इम्पॉर्टंट फोन आहे. हा, एक्सक्यूज मी. पण आहे, लक्षात आहे माझ्या. एक्सक्यूज मी. येस सर. ऍक्च्युली हे लेटर कसलं आहे माहित नाही सर, आत्ताच आलंय. आपण हूट जाणूच ने, ते माझंच आहे, म्हणजे मीच लिहिलेलं आहे ते इकडे. नाही सर, मी हे असं तुम्हाला नाही देऊ शकत, मला आधी सरांना दाखवावं लागेल. अरे नाही नाही नाही, त्याचा काय बांधू ना, ती कुरिअर स्लो आहे ना. मी स्वतः आला तरी लेटर आलं नव्हतं, आता आलं ना, आता त्याची काय गरज नाही. नाही सर, नाही. ते ना मला लेटर तर नाही सर, मी नाही. अरे काय, एक मिनिट, काय चाललंय राहुल? नाही नाही, ते ऍक्च्युली मी त्यांना एक लेटर पोस्ट करायला सांगत होतो माझ्याकडून, माझं पर्सनल थोडं. नाही सर, हे खोटं बोलतायत. हे लेटर आत्ताच आलं, मी कॅबिन मध्ये दाखवायलाच येत होतो, पण हे खेचून घेऊ लागले सर, आणि मी देत नव्हतो तर खेचून. अरे हा खोटं बोलतो समीर भाई. एक मिनिट, लेट मी सी, मला बघू द्या काय ते. तुझा राहुल. अरे समीर भाई, जेव्हा दे ना. अरे अरे, मी बघतो ना. समीरचा फोन. काय झालं असेल? परी तर बरी असेल ना? हॅलो हॅलो समीर, काय झालं? का फोन केला? म्हणजे परी बरी आहे ना? नाही नाही, परी बरी आहे. थँक गॉड, मला तू असा अचानक फोन केला म्हणून कळलं नाही. तुझा सहजच फोन केला होता ना? अनुष्का, मला तुझ्याशी रितेश बद्दल थोडं बोलायचं. रितेश बद्दल काय? रितेश आज इथे ऑफिस मध्ये आला होता.
मग काय झालं का तिथे? डील वरून काही? नाही डील वरून नाही, पण त्याने एक फार मोठा गोंधळ घालून ठेवलाय. अनुष्का, त्याचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये, पटलेलं नाहीये आणि मला फार राग आलाय त्याचा. समीर, काय घोळ घालून ठेवलाय त्यांनी? जाऊ दे, ऐक ना, बेटर तू त्याला विचार, पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की इथून पुढे तू असं काहीही करणार नाही याची काळजी त्याला घ्यायला सांग, कारण ते त्यालाही महागात पडेल आणि ते तुलाही निस्तरणं खूप कठीण जाईल. समीर, अरे काय झालंय मला सांग ना नीट. अनुष्का, मी म्हणलं ना, तू प्लीज त्याला विचार. ओके, बाय. समीर खूप टेन्शन मध्ये वाटत होता. काय झालं असेल? रितेश भाईंनी काय सांगितलं असेल असं? म्हणजे आता बघ, एक लास्ट ट्राय करणार. शू प्लॅन रितेश, मला सांग नाही. मला काय पागल कुत्ता काढलाय हा, जो मी तुला सांगेन, तुला सांगायचं आणि सगळ्याची वाट लावून घ्यायची? नाही सांगणार तुला, नाही. चल. रितेश, मी तुला आधी केलेली मदत तू विसरून गेलास ना? एक तर लास्ट टाइम सांगणार हा. प्रॉमिस कर मला की तू ऐकल्यानंतर काय पण रिॲक्ट करणार नाही. हा, ठाकूरजींनी कसम. ठाकूरजींनी कसम? नाही असं नाही, डोक्यावर हात ठेव. माझ्या डोक्यावर हात ठेव. आता जे काही व्हायचं ते दोघांचं होतं. बोल. आता ऐक, आता मी ऑफिस मध्ये होतो ना, तेव्हा तू समीर मला सांगत होता की ते ऍक्सिडेंटचा दिवस आठवला नाही की सगळ्यांच्या अंगावर काटा येतो, सगळ्यांच्या मनावर त्या ऍक्सिडेंटचा खूप खोल परिणाम झालाय, स्पेशली यशवर्धनच्या आणि अनुबेनच्या. हा, म्हणजे त्या ऍक्सिडेंटची मेमरी आहे ना, त्या मेमरी पासून दोघे पण असे लांब 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 पळतात. येते लक्षात? तो ऍक्सिडेंट आणि तो सेम डे. पुन्हा एकदा गाडी वाव 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 टश. तू पागल है क्या? एकदा ट्राय करू दे, लास्ट ट्राय. किंजू प्लीज. पप्पा, मी ते परीसाठी, तुम्ही सांगा ना पप्पा, मी काय करू? मला परीची हालत पाहवत नाहीये. ती सतत नेहाची आठवण काढत असते, कुठेतरी एकटक आकाशाकडे बघत बसलेली असते. म्हणूनच मी तो देवाला. हे बघ मिथिला, मोठी आई, सॉरी. तुला मी काल खूप बोलली ना, सॉरी. अगं नाही नाही बाळा, नाही, सॉरी नको बोलूस ग. मोठी आई, आता कट्टी नाही ना, बट्टी ना? हो हो, बट्टी. अगं पण परी ऐक ना, परी बाळा ऐक. मिथिला, मिथिला, मला माहितीये तू सगळं तिच्या भल्यासाठी करतेस, पण हे सगळं करताना तिचं नुकसान होऊ नये एवढंच. आता पाहिलंस तू किती इनोसंटली तिने तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला, पटकन ठेवला. पण उद्या जर तिला खरं कळलं तर आयुष्यभरासाठी ती तुला दुरावेल. ती आली, तुला पटकन जवळ घेतलं, सॉरी म्हणाली, पण उद्या कदाचित ती तुझ्या जवळ यायला सुद्धा घाबरेल. तुझ्याविषयीचं तिचं मत बदलू शकतं. मला समजतंय पप्पा, पण तुम्ही सांगा ना, मी काय कर? तिला वेळ दे, लहान आहे ती. तिला सावरायला वेळ दे, तिला परिस्थिती स्वीकारायला वेळ दे. फार घाई झाली ना तर घडणाऱ्या गोष्टी सहज बिघडू शकतात. अनुबे, काय आठवलं काय?
नाही म्हणजे ते ऑफिसचं कामाचं काय? मला सगळं आठवतंय, पण तुम्ही विसरला आहात का आपण बाहेर का आलोय ते? मी का? मागच्या अर्ध्या तासापासून तुम्ही गाडी फिरवता. तुम्हाला काहीतरी बोलायचंय रितेश भाई. काय माहिती? हा हे काय माहिती अचानक अलीकडे काय होतं ना मला कळलंच नाही. मी विसरलोच एकदम. अलीकडे होतं मधून मधून म्हणजे ब्लँक एकदम मेमरी लॉस. काय कळतच नाही. म्हणजे आता हे का नवीन? हे काय? हे काय? अरे ब्रेक फेल एकदम. अनुबेन काय झालं रितेश भाई? ब्रेकच लागत नाही. ब्रेक का नाही लागत रितेश भाई? उगाच मस्ती करू नका. अरे नाही अनुबेन, मस्ती नाही करत, खरंच ब्रेक लागत नाही. काय म्हणजे ब्रेक फेल झाली गाडी का? रितेश भाई उगाच मस्करी करू नका. नीट गाडी चालवा. स्पीड पण कंट्रोल मध्ये येत नाही अनुबेन. अजून कसा नाही आला देव बाप्पाचा फोन? फोन तर सुरू आहे, मग देव बाप्पाचा फोन नाही आला. अनुबेन दरवाजा लॉक कर, दरवाजा लॉक कर अनुबेन. ब्रेक लागेल बघा, प्रयत्न करा रितेश भाई. रितेश भाई हँड ब्रेक खेचा रितेश भाई. अरे हँड ब्रेक नाही लावू शकत या स्पीडला. हळू करा रितेश भाई, थोडी गाडी हळू करा. रितेश भाई मला चक्कर येत आहेत. रितेश भाई देव बाप्पा रागवला तर नसेल ना? मी तर नीट वागते सगळ्यांशी. सकाळी लवकर उठली, बेबी पोळी केली, फ्रेंडला टिफिन सुद्धा केला, माझा सगळा अभ्यास केला, मोठ्या आईने सुद्धा सॉरी बोलले. देव बाप्पा मला फोन कर ना आता, मला माझी आई हवी आहे देव बाप्पा. मला त्रास होतोय रितेश भाई प्लीज. आता ऍक्सिडेंट होणार. करते रितेश भाई, गाडी प्लीज हळू करा रितेश भाई. मला ऍक्सिडेंट झालं तर अनुबेन. मी पप्पांना फोन करते. ब्रेक का नाही लागत रितेश भाई? अरे रितेश भाई काय करताय तुम्ही? अरे गाडी कंट्रोल करतो अनुबेन. आणि काय देव बाप्पा प्लीज. सॉरी अनु बेटा, पण हूँ शो करू. एका बाजूला तू आहेस आणि दुसऱ्या बाजूला तुझे पप्पा. मला समजा कळतंय. तू जेव्हा या घरामध्ये आलीस ना, तो उभं राहण्याची पण ताकद नव्हती माझ्यात. मग तू घरात आलीस, मुलगी म्हणून नाही, माझी आई होऊन. लय काळजी घेतलीस तू माझी. मला पुन्हा उभं केलंस. तमे मने नऊ जीवन आप्યું बेटा. पण तुझ्या या उपकाराची परतफेड मी नाही करू शकत. मनात असून सुद्धा तुला मदत करायची हिम्मत नाही बेटा माझ्यात. कदाचित ठाकूरजी मला माफ करणार नाहीत, पण अनु बेटा मला माफ करशील ना? ठाकूरजी माझ्या अनुची काळजी घ्या. काय झालं? मला તમારી સાથે વાત करायची, खूप જ इम्पॉर्टंट છે આનો વિષય. हा मग बोल ना. रितेश, ते हेनला कळलं की मीच रितेशला खरं सांगितलं. गेल्या वेळी त्यांनी मला धमकी दिली होती की अनुला आणि मला आयुष्यभरासाठी गमवून बसशील म्हणून. काकी बोल, ऐकतोय मी, बोल. रितेश सांभाळ नाही, हे ना अनुची एंगेजमेंट आजच करणार आहे. काय? अनुपेनची
आज अनुबेनला माहितीये काय? काय सांगू तुला? अरे अनुला हे लग्नच करायचं नाहीये. ती हे समजन ह्यांच्या खुशी खातर करते. माझ्या चुकला. मीच तिच्या लग्नासाठी मागे लागली होती. मीच तिला सांगितलं की तिच्या लग्नमुळे ना तिचे पप्पा खुश होतील, आनंदी होतील म्हणून. मला खबरच नव्हती की अनु खुश नाही होती. काकी रितेश, तू बोल ना. तू हे ना समजावून सांग ना. मी बात करतो काकाजींची. मी पण तुला वाटतं काय फायदा होईल? तू ओळखते काकाजींना कसा आहे ते काकाजी अनुबेनला घेऊन केवढे पॉझिटिव्ह आहे ना, ते काय सांगायची गरज नाही तुला. आणि आता मुद्दाच अनुबेनचा आहे म्हटल्यानंतर मग माझं नाही कोणातच काय ऐकणार नाही. काकी काय पण असेल, मला एक गोष्ट माहिती आहे. आता अनुबेनला अनुबेनसाठी स्वतःसाठी स्टँड घ्यायला लागेल. आता अनुबेनच स्वतःला वाचवू शकते. छान दिसते अनुदी, पण तुला एक सांगू, तुझं हे सौंदर्य ना अजून खुललं असतं जर तुझी एंगेजमेंट तुझं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याच्या बरोबर झाली असती. हो ना रितेश? अनुदी, मला रितेशने सांगितलं. आय एम सॉरी अनुबेन, आय एम सॉरी. म्हणजे ते अनुदी, अजूनही वेळ गेली नाहीये. प्लीज विचार कर ना, प्लीज. किंजू बरोबर बोलते अनु. पाहस आता तू सरेंडरच करतेस ना, हे खूप वाईट आहे. तुला फाईट पण करायची नाही, स्वतःसाठी तुला उभं पण राहायचं नाही. एकदा काकाजींशी बोलून बघ ने. काय होणार आहे? काकाजी चिडेल, रागवेल. एवढ्यात ना मग आता होतंय तेच होणार असेल तर फाईट करून तर होऊ दे. काकाजींशी बोलता तुला येत नसेल, काकीशी बोल. काकी काकांशी बोलतील. काहीतरी करूया, काहीतरी मार्ग काढूया अनु. पण तू बोल. काय होईल सांग ना, काय होईल? अनुबेन, मे बी पप्पा ऐकतील, पप्पा हो पण म्हणतील, पण ते त्यांच्या खुशीने नाही, ते माझ्या खुशीसाठी हो म्हण. त्यांना त्याचा नक्कीच त्रास होणार आहे. आणि आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये ह्या गोष्टीमुळे दुरावा होईल. एक नातं जोडण्याच्या नादात बापलेकीचं नातं हरवेल, आणि ते मला नकोय. माझ्या बोलण्यासाठी आय रिक्वेस्ट. अगं मी यशची काकू, मिथिला काकू. ओळखलेस तुम्हाला? अगं थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. थांब ना, फोन नको ठेवू. हा हो काकू, ऐकते, बोला ना. अगं ते परी, ते यशला फोन पण इंजेक्शन घेत बसली तिकडे. काय कळत नाही. तू येशील ना? काकू तुम्ही शांत व्हा आधी. शांत व्हा काकू. काय बोलताय नीट बोला, मला काही कळत नाही. अगं अनुष्का, अगं कोणालाही बोलो, पण मी आई आल्याशिवाय इंजेक्शन घेणारच नाही. मला आई पाहिजे, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे. अगं परी बाळा, नाही म्हणजे नाही. अगं थांब. मला आई पाहिजे, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे. अनुष्का, अगं तू ये ना. हॅलो. हा हो काकू, ऐकते मी, बोला ना. अगं अनुष्का, तू येऊ शकशील का ग? प्लीज प्लीज ये ना अनुष्का. मी आता. काकू तुम्ही यशला कळवलंय का? अगं त्याला किती फोन केले ग, पण तो उचलतच नाही. त्याचा फोनच लागत नाहीये. खरं तर मला काही सुचतच नाहीये. इकडे परी माझं काहीच ऐकत नाहीये.
हट्ट धरून बसली आहे ग आई. आम्ही तिला इंजेक्शन पण घेत नाहीये ती. मी बघते यशला कॉल करून. तुम्ही काळजी करू नका काकू. अगं ती आई शोधतीये ग. तिला आई हवी आहे. तू येशील का प्लीज? हवं तर मी तुझ्या पाया पडते, पण तू प्लीज ये. काकू तुम्ही असं रडू नका प्लीज. मी बघते, मी करते काहीतरी. मी बघते. प्लीज ये तू अनु, प्लीज ये. सॉरी यशवर्धन जीजू. आता आपला चौधरी आणि मेहता प्रोजेक्ट आहे ना, तो परत छान सुरू झाला पाहिजे. येस. म्हणजे चौधरींकडनं आम्ही आणि मेहताजकडनं तू. मी ते पप्पा ठीक आहे, आता वांधो ना ती. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू पप्पा. अरे एक मिनिट. किंजल भाभी, भाई क्या गया? मला नाही माहिती. શું થયું नितेशભાઈ? काय घ्यायला गेला होता? नाही ते तुम्ही आता नवीन सुरुवात करताय ना, ते जुन्याला साक्षी ठेवून केली ना तर बरं पडेल. नेहा हे तुझं राहिलेलं हक्काचं तुझ्या. यशवर्धन, हे अनुचं नेहाचं मंगळसूत्र तू तुझ्या हाताने आमच्या समोर तिच्या गळ्यात घाल. अनुबेने सगळं तुमच्या मनासारखं केलं. तुम्हाला तिने लग्न करायला होतं, तिने लग्न केलं. तुमच्या संमतीने करायला, तुमच्या संमतीने लग्न केलंय. आता वाट कसली बघता काका घ्या. चला बोला शुभमंगल.